हा सभा मंडप इतर सभा मंडपांपेक्षा कसा वेगळा आहे ना, याविषयी आपण इथे बघून घेऊ। सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा बघा किती मोठा आहे, आणि आपण एंट्रन्स पासून बघू। एंट्रन्सला जेव्हा तुम्ही याल, एंट्रन्सला जेव्हा तुम्ही याल ना, इथे हा मेन दरवाजा आहे। पण याचं वैशिष्ट्य असं आहे की जनरली तुम्ही कुठल्याही लेणीला जाल ना, तर एक मिरर इमेज असते, तर ती मिरर इमेज बघताना आहे ना तुम्ही इथे लक्षात घेतलं पाहिजे। आता याच्यामध्ये मिरर इमेज कशा आहेत बघितलं ना तुम्ही, इकडे 4 तुम्हाला भिक्खू निवास गृह दिसतील, इकडे पण 4 दिसतील, आणि इकडे पण 4, म्हणजे समसंख्या दिसते तुम्हाला। आणि इकडे जेवढं आहे तिकडे तेवढं इकडे पण। याच्यामध्ये फक्त हा दरवाजाचा जी साईज आहे ती मोठी आहे, पण दोघांमध्ये साम्य जर बघितलं तर असं आहे, इथं हा जो दरवाजा आहे ना, इथे पण एक खिडकी आहे, आणि त्याच्या या बाजूला पण एक खिडकी आहे, त्याच्या त्या बाजूला पण एक दरवाजा आहे। ओके, म्हणजे 2 दरवाजे 2 खिडक्या, हा मोठा भाग आहे। पण जनरली तुम्ही बाकीचे भिक्खू निवास जर बघितले, नाशिकचे म्हणा किंवा इतर ठिकाणचे म्हणा, तुम्हाला त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये काय विविधपणा आढळतो? तुम्ही जास्त लेणी फिरलेले आहात, भिक्खू निवास गृह पाहिले, वेगळे पण काय वाटतंय अजून? भिक्खू निवास गृह म्हणजे सभा मंडप नाही म्हणत, भिक्खू निवास गृह म्हणतो, काय वेगळे पण वाटतं? जनरली जो 6 फुटाचा ओटा असतो ना, तो 6 फुटाचा ओटा असतो, ज्याच्यावर भिक्खू जो आहे ना हा झोपू शकतो, ध्यान साधना करू शकतो। पण याच्यामधले जे भिक्खू निवासगृह आहेत हे पूर्ण प्लेन आहे। मित्रांनो, प्रश्न फक्त एवढाच आहे की आपण ओस पडलेल्या या वारशाकडे फक्त पाहणार आहोत की तो वाचवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत। जर तुम्हालाही अशा मोहिमेत सहभागी व्हायचे असेल तर आमच्या व्हॉट्सॲप कम्युनिटीमध्ये सामील व्हा, लिंक कमेंट बॉक्समध्ये दिलेलीच आहे। आणि हा वारसा जपण्यासाठी फॉलो आणि शेअर नक्की करा। हे काम प्रभावीपणे व अधिक चांगले करण्यासाठी आम्हाला तुमच्या सहकार्याची गरज आहे। नमो बुद्धाय, जय भीम, भवतु सब्बं मंगलम।